ॐ बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: समबुद्धीचा पुरुष पुण्य आणि पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो, अर्थात त्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा. हा समत्वरूप योगच कार्यातील दक्षता आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. मागील श्लोकात भगवंतांनी योगाची एक व्याख्या सांगितली आहे. आता या श्लोकात भगवंत योगाची आणखी एक व्याख्या स्पष्ट करून आपल्याला सांगत आहेत. हे समजून घेताना आपल्याला मागील श्लोकाचा संदर्भ घ्यावा लागेल. संत निवृत्तीनाथ म्हणतात, समता वर्तावी अहंता खंडावी तेणेची पदवी मोक्ष मार्ग योग कर्मसु कौशलम. हे समजून घेण्यासाठी बुद्धियुक्त म्हणजे काय, बुद्धियुक्त कोणाला म्हणावं, या गोष्टी नीट जाणून घेतल्या पाहिजेत. जो समत्व बुद्धीने युक्त असतो तो बुद्धियुक्त होय. आपलं मन हे संकल्प विकल्पात्मक असतं. आपल्या विविध इच्छापूर्तींसाठी संकल्प केला जातो. त्यानुसार ध्येयापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न केले जातात, कृती करावी लागते. तर विकल्प म्हणजे हे करू की ते करू अशी द्विधा मनस्थिती असते. वृत्तीत स्थिरता नसते. विकल्पाची या मंदिरी दीप नाही, सदा शुद्ध संकल्प आत्मदेही, असं स्वामी स्वरूपानंद म्हणतात. तर समर्थ रामदास म्हणतात, सदा सत्य संकल्प जीवी धरावा. जेव्हा भावभावनांच्या अतीत होऊन मनुष्य निश्चयात्मका बुद्धीमध्ये स्थित होतो ना, तेव्हा तो समत्व बुद्धी प्राप्त करतो. त्यांनी अहंकार आणि आसक्तीचा त्याग केलेला असतो. तो मानसिक आणि भावनिक समतोल साधून कर्म करतो. योग बुद्धियुक्त व्यक्ती सुकृत दुष्कृत सोडून देते. सुकृत म्हणजे काळजीपूर्वक केलेले योग्य आणि चांगलं कर्म, आणि दुष्कृत म्हणजे अयोग्य आणि वाईट कर्म. सुकृत असो की दुष्कृत, यातून माणसाची सुटका झाली पाहिजे. बरं, यासाठी माणसाला सुकृताचा स्वीकार कर आणि दुष्कृताचा त्याग कर असं सांगावं लागतं. दुष्कृताचा त्याग केला जातो, पण सुकृताचाही त्याग करता आला पाहिजे. याचा अर्थ चांगली कर्म करणं सोडायचं असा होत नाही. तर त्या कर्मामध्ये, त्या कर्तृत्वामध्ये, कर्मफलामध्ये गुंतून राहायचं नाही, आसक्त व्हायचं नाही. बुद्धियुक्त झाल्यावर सुकृत दुष्कृत सोडणं न सोडणं हे कळतं, पण त्याहीपेक्षा ते आपोआप सुटलं पाहिजे. बरं, झाडावरील पिकलेलं फळ जसं आपोआप गळून पडतं की नाही, तसं सुकृत आणि दुष्कृत हे सुटलं पाहिजे. मग आपला ईश्वराशी सुसंवाद होतो. या अनुभवाचं वर्णन अनेक संतांनी केलेलं आहे. संत निर्मळा म्हणतात, अनंत जन्माचे सुकृत पदरी तेची उच्चारी ओठी हरी नाम. तर संत एकनाथ महाराज म्हणतात,
बहुता सुकृते नरदेह लाभला, भक्तिवीण गेला अधोगती. बाप भाग्य कैसे न सरेची कर्म, न कळेची वर्म अरे मूढा. अनेक जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. तस्मात् योगाय युज्यस्व, तू योगात स्थित रहा. समत्व हेच मूळ स्वरूप आहे, परंतु राग आणि द्वेषाच्या आहारी गेल्याने समतेचा अनुभव येत नाही. मानवी शरीर हे मनाच्या विषयोपभोगाच्या स्तरावर न राहता बुद्धीच्या स्तरावर राहून कार्य करावं, असं इथे भगवंत सांगत आहेत. विवेक बुद्धी ही मानवाला मिळालेली सर्व उत्कृष्ट देणगी आहे. तिचा वापर करून मनुष्यांनी कर्म करणं हे अपेक्षित आहे. समत्वाचा दृष्टिकोन प्रत्यक्ष कर्माच्या संदर्भात नसून कर्मफलाच्या संदर्भात आहे. आपण केलेल्या कर्माचं फल ईश्वरी प्रसाद म्हणून स्वीकारणं हे महत्वाचं. यालाच प्रसाद बुद्धी असं म्हणतात. कर्मयोगात काम्य कर्म सोडून दिलेली असतात आणि नित्य नैमित्तिक कर्म ईश्वरार्पण वृत्तीने केली जातात. त्यातून काय होतं तर अंतःकरण शुद्धी होते. योग कर्मसु कौशलम. कर्मसु म्हणजे कर्माच्या संदर्भात. आता इथे कौशल्य या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे. कौशल्य म्हणजे नैपुण्य, निष्णात बनवणारे गुण. साधारणपणे कर्मातील कुशलता म्हणजे योग असा याचा अर्थ केला जातो. पण एखादी कार्यक्षम, आपल्या कार्यात कुशल असलेली व्यक्ती ही कर्मयोगी असेलच का? उदाहरणार्थ, एखादा चोर कुशलतेने चोरी करत असेल, सफाईदारपणाने खिसे कापत असेल, तर त्याला योगी म्हणता येईल का? नक्कीच नाही. तर कौशल्य म्हणजे कर्माची योग्य निवड. कौशल्य म्हणजे योग्य अर्थ लावण्याची क्षमता, योग्य अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार. कौशल्य म्हणजे धर्म अधर्माचा सुसंगत असा अर्थ लावणं. कौशल्य म्हणजे धर्माचं योग्य स्पष्टीकरण. तसंच आपल्या वाट्याला येईल ते कर्म कौशल्याने आणि अनासक्त वृत्तीने करणं म्हणजे योग कर्मसु कौशलम. भगवान श्रीकृष्णाचं जीवन हे याचं साक्षात उदाहरण आहे. बरं बघा, गोकुळात गायी राखल्या, गोपाळांबरोबर खेळले, गोपाळकाला केला. हे जेवढ्या तन्मयतेने श्रीकृष्णाने केलं, तेवढ्याच तन्मयतेने आणि आनंदाने युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये उष्ट्या पत्रावळीही उचलल्या, अर्जुनाला गीता सांगितली आणि त्याच्याच रथाचं सारथ्यही केलं. प्रसंगी धर्म अधर्म, योग्य अयोग्य याची जाणीव परखडपणाने करून दिली. हे सगळं विलक्षण अलिप्तपणाने केलं. सगळ्यात असूनही तो कुठेच नव्हता. कसा? रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा. कर्मयोगाचा आदर्श सांगताना स्वामी विवेकानंद म्हणतात, पैशाचा म्हणा, कीर्तीचा म्हणा की आणखी कशाचा म्हणा, कोणताच हेतू हृदयात न बाळगता जो कर्मे करतो तोच खरोखर सर्वांपेक्षा उत्तम रीतीने कर्म करत असतो. मनुष्य असं करू शकल्यास तो बुद्ध होऊन जाईल.
आणि मग त्याच्यामधून कर्माची अशी शक्ती प्रकट होईल की तिच्या योगाने या दुनियेची अवस्था पूर्णपणे बदलून जाऊ शकेल. अशी व्यक्तीच खरोखर कर्मयोगाच्या सर्वश्रेष्ठ आदर्शाचं उज्ज्वल उदाहरण होय. ओम श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.